एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक होता आणि तो शिक्षक विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात गोड गोड बोलत होता, त्यांच्याशी वागत सुद्धा त्याच पद्धतीनं होता। मग एक दिवस तो शिक्षक त्या शाळेमधल्या ज्या तरुण्या आहेत, मुली आहेत, यांना तो बोलवायचा आणि एका ठिकाणी नेऊन त्यांना मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओसुद्धा दाखवायचा। म्हणजे मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ दाखवायचा, त्या मुलींना जवळ घ्यायचा आणि त्यांच्या शरीराच्या विविध भागावर तो स्पर्श करायचा, टच करायचा आणि त्या भावना मुलींना समजायच्या। मुली त्याचा हात झटकून द्यायच्या, पण मात्र तो त्यांना त्याच पद्धतीनं जवळ घ्यायचा आणि ते व्हिडिओ त्या पद्धतीनं दाखवायचा। आणि हा प्रकार त्या शाळेमध्ये वारंवार सुरू होता, कारण की हा प्रकार त्या शाळेमधल्या मुलींनी कोणालाही सांगितला नसल्यामुळं हा प्रकार उघड झाला नाही आणि म्हणूनच त्या शिक्षकाची हिंमत वाढत गेली आणि तो त्या शाळेतल्या मुलींबरोबर त्याच पद्धतीनं व्हिडिओ दाखवत गेला आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना टच करायचा, स्पर्श करायचा, जवळ घेऊन बसवायचा आणि अशा पद्धतीचा प्रकार तो मागच्या काही महिन्यांपासून करत होता। पण मात्र एक दिवस जेव्हा मुलींनी घरी सगळा प्रकार सांगितला तेव्हा हा प्रकार उघड झाला आणि सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, कोणती आहे ती शाळा, कोण आहे तो शिक्षक, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही संपूर्ण घडलेलं जे प्रकरण आहे, घटना आहे, ते आहे महाराष्ट्रातीलच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड इथल्या शाळेमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि तारीख आहे 20 ऑगस्ट 2024ची। या दिवशी हे सगळं प्रकरण उघड झालंय, कारण की या ठिकाणच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या काही मुली होत्या, 8वीच्या वर्गात त्या शिक्षण घेत होत्या आणि जेव्हा बदलापूरची घटना घडली होती त्याचे तीव्र संताप राज्यामध्ये विविध ठिकाणी उमटत होते, लोकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत होता। ते प्रकरण ताजं असतानाच या ठिकाणी अशा पद्धतीची घटना उघडकीस आली आहे, कारण की या गावामधल्या या शाळेमध्ये शिकणाऱ्या 8वीच्या ज्या विद्यार्थिनी होत्या, मुली होत्या, त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितलं की त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं घडतंय आणि त्यांच्या शाळेमधल्या असणारा जो शिक्षक आहे तो शिक्षक त्या मुलींना नको तसे व्हिडिओ दाखवतो, जवळ घेऊन बसतो, नको त्या ठिकाणी स्पर्श करतो, टच करतो आणि बळजबरी त्या पद्धतीचे व्हिडिओसुद्धा दाखवतो आणि हा प्रकार मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे असं मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितलं। आता पालकांनी ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना एक मोठा धक्का बसला, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी शिक्षक आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि तो जो आरोपी शिक्षक आहे त्याला तात्काळ अटक केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतायत, उरण असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, बदलापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी कशा पद्धतीनं घटना घडतायत, महाराष्ट्रामध्ये देखील या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत। महिला, मुली, तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं या घटना घडताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वाढ झाली आहे हे सुद्धा आपण आपल्या गोष्टीच्या माध्यमातून पाहतोय। पण मात्र लोकांची मानसिकता नेमकी कशा पद्धतीनं बदलत चालली आहे आणि कशा पद्धतीनं घडतंय हे संपूर्ण तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलं असेल। आणि या अशा कृत्य करणाऱ्या लोकांना नेमकं काय केलं पाहिजे, कोणती शिक्षा दिली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो।